नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इडलीची रेसिपी. आपल्याकडे सपोज इडली पातेलं तर सर्वांकडे असतेच म्हणा, पण छानपैकी अशी मोठ्या साईजमध्ये आणि अगदी स्पॉन्जी आणि झटपट बनवायचं असेल, जेणेकरून कधी काय होते इडली बनवतो म्हटलं तर आपल्याला अगोदरच डाळ तांदूळ भिजायला ठेवणं पडते. पण सपोज तुम्हाला तुरंत खायची असेल आणि मस्तपैकी अशी टम्म फुगलेली पाहिजे असेल ना, तर ही रेसिपी एकदा बनवून बघा. अगदी परफेक्ट आणि खूप मस्त वाटते खायला. त्यासाठी काय करायचं, 1 कप रवा घ्यायचा, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, कमीत कमी अर्धा चम्मच. आणि नंतर मी आता 1 कप दही घेतलेलं आहे, त्यामधलं अर्धं दही टाकलं व अर्धं साईडला ठेवलं. थोडं थोडं करून टाकायचं आहे. सुरुवातीला हे दोन्ही थोडं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आणखी थोडं दही टाकलं मी आणि त्यातलं फक्त 2 चम्मच दही मी वाचवून ठेवलेलं. आता हे दहीचा वापर नंतर करूया. नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मस्तपैकी असं दाटसर मिश्रण तयार करायचं आहे. आता हे थोडंसं पाणी टाकून मी याला बरोबर थोडंसं दाटसर मिश्रण तयार करून घेतलं आणि याला आपल्याला 10 ते 15 मिनटं, कमीत कमी 15 मिनटाच्या जवळपास याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. नंतर 10-15 मिनटानंतर चेक करायचं, एकदा आणखी घुसळून घ्यायचं त्याला आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी व खायचा सोडा टाकायचा आहे. तर पाऊण चम्मचच्या जवळपास मी अगदी पाऊण चम्मच घेतला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, त्याला ॲक्टिवेट करून एकदा आणखी असं मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे. बघू शकता किती दाटसर आहे आणि किती पातळ आहे. खूप जास्त पातळी नाही करायचं, खूप जास्त दाटसर पण नाही करायचं. ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसत आहे तसंच बनवायचं आहे. आणि आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर मी अगोदरच काय केलं होतं, एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यावर अशी चाळणी ठेवायची. नंतर कॉटनचा कपडा किंवा रुमाल ओली करून घ्यायचे अगोदर आणि त्यावर असं बांधून घ्यायचं, ज्या प्रकारे दाखवलं आहे. काळजी घ्यायची यामध्ये, रुमाल अशीच न टाकता ओली करून घ्यायची पाण्याने आणि नंतर त्यावर अशी बांधायची. नंतर जे बनवलेलं मिश्रण आहे ते टाकायचं आणि याला कमीत कमी मीडियम फ्लेमवर 10 मिनटं शिजू द्यायचं. कमीत कमी याला 8 ते 10 मिनटं लागते. अशा प्रकारे छानपैकी टम्म शिजली की चेक करायचं टूथपिकनी. इझिली निघत असेल तर गॅस बंद करून घ्यायचं. नंतर थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावर चाळणीला खाली ठेवायचं, असं एका याच्यावर काढून घ्यायचं. नंतर जी रुमाल आहे अशा प्रकारे, ज्या प्रकारे मी दाखवत आहे तशाच प्रकारे पकडायचं आणि असं ताटावर उघडं करून घ्यायचं. म्हणजे ते बघू शकता किती छानपैकी अशी सळसळीत पटकन निघत आहे आणि एक पण अशी चिपकलेली नाही आहे आणि कच्चीसुद्धा नाही आहे. आणि बघू शकता छानपैकी अशी आतमधनं अशी स्पॉन्जी झालेली आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्या पण बनवून घ्यायचा. आणखी एकदा सांगते तुम्हाला, काय करायचं, भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, त्यावर चाळणी ठेवायची आणि ओली केलेली रुमाल बांधून घ्यायची. नंतर त्यामध्ये बॅटर टाकायचं आणि कमीत कमी 8 ते 10 मिनटं शिजवून अशा प्रकारे झाली की तिला थंड करून घ्यायचं. थंड करून झाल्यानंतर काढून घ्यायचं. तर ज्या प्रकारे दाखवलं तशीच प्रोसेस करायची. छानपैकी इडली तयार होऊन जाईल. नंतर इडलीसोबत खायला चटणी बनवायची असेल ना, तर ओलं खोबरं घ्यायचं आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, सोबतच जिरं, मीठ आणि जे उरलेलं दही होतं ते टाकायचं. सोबतच आणखी 2 ते 3 चम्मच पाणी टाकायचं आणि याला छानपैकी असं बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर आपल्याला याला तडका लावून घ्यायचा. तर कडकडीत तेल करायचं, त्यामध्ये मोहरी, जिरं, थोडंसं हिंगसुद्धा टाकू शकता आवडत असेल तर, आणि कढीपत्त्याचे पत्ते टाकायचे. वरून थोडंसं नंतर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. आणि हा तडका आपल्याला आता चटणीवर टाकायचा आहे आणि छानपैकी अशी चटणी तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता चटणीसुद्धा तयार आहे आणि गरमागरम इडलीसुद्धा तयार आहे. तर झटपट आपली ही इडलीची आणि चटणीची रेसिपी तयार झालेली आहे. चला तर सर्व करूया. मस्तपैकी इडली घ्यायची, त्यावर ही चटणी अशी पसरून घ्यायची किंवा अशा प्रकारे ताटामध्ये तुम्ही घेऊनसुद्धा खाऊ शकता किंवा त्यावर असं चटणी टाकूनसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला दाखवते मी आतमधनं किती छानपैकी अशी स्पॉन्जी आणि टमटम फुगलेली इडली आहे. बघू शकता किती जाडसर अशी झालेली आहे, म्हणजे जाडी आलेली आहे आणि अगदी स्पॉन्जी आहे. तर तुम्हाला जशी आवडत असेल ना तसं तुम्ही हिला खाऊन एन्जॉय करू शकता. आणि आवडली असेल रेसिपी ते बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टेक केअर, बाय.